हॅलो गाईज, सिक्कीम टूरच्या डे 1 मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आम्ही आहोत आकाश एअरलाइन्स मध्ये आणि तुम्ही हा वरतून व्ह्यू बघू शकता कसला भारी दिसतोय. आणि विंडो सीट, वाव. खूप भूक लागली आहे आणि ही नूडल्स मागवलंय. टेस्ट छान होती आणि मला नूडल्स असे पण आवडतातच, बट ललितला नव्हते आवडत. रुश छान बनवते याच्यापेक्षा मॅगी. येस येस, समजलं ना तुला आता हे खाऊन. देखो ना गाइस, रुश के कान कैसे पैक हो गए गाइस. गप ना यार. फायनल लँडिंग झाली आहे आणि बॅग, ओ बरं झालं लवकर बॅग भेटली. एक बॅग बाकी आहे अजून. तिथून येते 2 वाजता लँडिंग झाली आणि त्याच्यानंतर बागडोगरा येथे आलोय. थोडा थंड वेदर आहे, जसं वरती जाणार अजून थंडी वाढेल. हेच ना. सगळे सरळ झाडे. तिच्या बुकमध्ये होतं की सनलाईट घेण्यासाठी हे झाडं हाईट वाढवतात, अडॅप्ट करतात आणि म्हणून हे एकदम लांब सरळ असे वाढलेले असतात. बघा कसे सरळ सरळ झाड आहे. दिसतोय का एखादा वाकडा झाड? अजिबात नाही. काय झालं, थंडी वाढत चालले. एक्साइटमेंट आहे, पुढे जाऊन किती थंडी असेल. मध्ये थोडं रस्त्यात थांबलोय लंच साठी. भूक पण खूप लागलंय आणि असं वाटतं मस्त टेस्टी काहीतरी खायला. चला तर बघूया आपण इकडचे हॉटेल्स कसे आहेत, टेस्ट वगैरे. इंटेरियर तर मस्त आहे इकडचा आणि हे काही लोकल फूड्स पण त्यांनी ठेवलेले आहेत. भूक लागलेलं आहे, कधी येणार आहे वेळ. टेस्ट करू मग कसं आहे. इथे येऊन मोमोज मागवले नाही तर काय फायदा, तर इकडचे स्पेशल मोमोज ट्राय केले. टेस्ट कशी आहे? एकदम भारी. वाव, इकडे ब्रेसलेट्स किती मस्त आहेत आणि इयरिंग्स पण. म्हणजे बिलिंग काउंटरला शॉपिंग सुरू. हा हा. कधी कार मधून उतरते असं झालेलं आणि फायनली आम्ही पोहोचलोय डेस्टिनेशनला. वाव, इकडचे रूम्स तर खूप भारी आहेत आणि त्यांचे सिक्कीम कल्चर त्यांनी आपल्या डेकोर मधून रिप्रेझेंट केलंय. तर नवीन नवीन प्लेसेस, युनिक स्टाईल्स हे एक्सप्लोर करायला मला खूप आवडतं. तर ही आहे आमची ब्युटिफुल रूम. ओ, तर आता फायनली आम्ही पोचलेलो आहोत सिक्कीम येथे. 12 तास प्रवास करून आलोय, त्याच्यामुळे येऊन फ्रेश व्हायचा, कपडे बदलायचा यासारखी गोष्ट तर काही नाही. पण ललित बघा, ललित कपडे तर चेंज कर. गरम पाणी पिल्याशिवाय ऑप्शनच नाहीये काय. गरम पाणी पण थंड झालंय. आता गरम केलं मी. एवढी थंडी आहे, बट आय एम स्टील ओके. ही इज नॉट. खूप थकलोय त्याच्यामुळे अजिबात भूक नाही, पण तरी खायचंय म्हणून ऑर्डर केला आहे हे व्हेज क्लिअर सूप, जो मंचाव सूप सारखा दिसतोय, आणि रोटी सब्जी. बघूया टेस्ट कशी आहे. तोपर्यंत गुड नाईट आणि भेटू पुढच्या व्लॉग मध्ये.